मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले. खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. जगभरात ख्रिसमसची धूम. कॅरल्सच्या सुरांनी जगभरात प्रभू येशूच्या जन्माचा आनंदोत्सव. नाताळच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची कोकणाकडे पावलं. कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले. अलिबागसह नागाव, मुरुड, काशी, दिव्यागर, श्रीवर्धन इथल्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी. नाताळच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी. नाताळच्या सुट्ट्या, वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात यामुळे भक्त साईचं दर्शन घेण्यासाठी दाखल. पुढील 8 ते 10 दिवस शिर्डीत भक्तांचा ओघ कायम राहणार. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर भीषण अपघात. ट्रकला भरधाव घेणाऱ्या ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू. वाशिमच्या कारंजामधली घटना. अहिल्यानगरच्या लोणीत ट्रक कारचा भीषण अपघात. नेवासा दौऱ्यावरून परतणाऱ्या पालकमंत्री विखे पाटलांनी ताफा थांबून अपघाताचा आढावा घेत केली पाहणी. विखे पाटलांकडून प्रशासनाला तात्काळ मदत करण्याच्या सूचना. नायलॉन मांजा आढळल्यास 50,000चा दंड आकारण्याचे आदेश. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश. मांजामुळे होणाऱ्या अपघातांची कोर्टाकडून दखल. बेळगावात बस आणि ट्रकचा भीषण अपघात. अपघातानंतर दोन्ही वाहनांना भीषण आग. अपघातात 10 ते 12 जणांचा जागीच मृत्यू. गोकर्णला जाणाऱ्या बसचा अपघात. मुंबईतील वायू प्रदूषणाच्या समस्या गांभीर्याने न घेतल्यानं उच्च न्यायालयाने महापालिकेला धरलं धारेवर. प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी बांधकाम प्रकल्पांना मंजुरी दिली कशी, प्रश्न उपस्थित. छत्रपती संभाजीनगर शहरात थंडीचा कडाका अधिक वाढणार. पुढील 5 दिवसांसाठी थंडी वाढणार असल्याचा अंदाज. 26 आणि 27 डिसेंबरला किमान तापमानाचा पारा 11 अंशांपर्यंत खाली घसरण्याची शक्यता. पनवेल कळंबोली दरम्यान 30 डिसेंबरपर्यंत विशेष ब्लॉक. कोचिंग कॉम्प्लेक्सशी संबंधित अतिक्रमण हटवण्यासह इतर कामांसाठी ब्लॉकमुळे रेल्वे गाड्या विलंबाने धावणार. देशातील 9 प्रमुख शहरांमधील घरांच्या विक्रीत 16% घट. पुणे मुंबई शहराच्या घरांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घसरण. नवी मुंबईत घरांच्या विक्रीत 13% वाढ. छत्रपती संभाजीनगरात भीषण पाणी टंचाई निर्माण. जायकवाडीमधील जलवाहिनीतला बिघाड आणि ट्रान्सफॉर्मरमधील तांत्रिक बिघाडामुळे पाणी टंचाई. शहरातील अनेक भागात आता 8 ते 10 दिवसाआड पाणी पुरवठा होणार. पुण्यात विनापरवाना ऊसगाळप सुरू. कारवाईत 3 साखर कारखान्यांना 14 कोटी रुपयांचा दंड. दंडाची रक्कम 7 दिवसात भरण्याचे आदेश. नवी मुंबई विमानतळ आजपासून सेवेत. निवडणूक आचारसंहितेमुळे कुठल्याही समारंभाविना सेवा सुरू होणार. विमान उड्डाणाच्या पूर्वसंध्येला पनवेलमध्ये खास ड्रोन शो. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे. प्रस्तावाला मान्यता मिळणार अशी आशा. मुख्यमंत्र्यांची माहिती.